पूर्ण नियोजन झालेलं आहे। पण आज दुर्दैवानं खरं तर या केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली आहे। दिग्दर्शक अजय कुरणे या परिसरात आलेले आहेत। आपण अजयशी बोलणार आहे। अजय, काय सांगशील या नाट्यगृहासंदर्भात, काय आठवणी आहेत? ॲक्च्युली इतकं काहीतरी होणं शक्यच नाही आहे। का होतंय एवढं? कोल्हापुरात बऱ्याचशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। आज आपण कितीतरी असे आग पेटवलं बघितलं, पण इतकं भयानक कधीच बघितलं नाही। हे कोणीतरी मॅनेज केलेलं आहे। कशासाठी? आमच्यासाठी, आम्हाला रोखण्यासाठी। हे भयानक आहे। तुम्ही सगळ्यांनीच विचार करायचा। अनेक कलाकृती करते इथं सादर झालेले आहेत। अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी घडलेले आहेत। ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। काय सांगशील, हे सगळं बघताना काय वाटतं? माझ्यासारखा पण कलाकार इथंच घडलेला आहे। पण हे आता जे बघितलं की नाही, हे आता बघतोय ते भयानक आहे। अशी परिस्थिती येईल असं आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं। आणि किती भयानक आहे, डेंजर आहे हे। नियोजन होतं उद्याच्या कार्यक्रमाचं, पण अचानक आहे। मी मगाशी आनंद काळे आणि किरण चव्हाण वगैरे ह्यांच्याबरोबर बसलो होतो। उद्याचं रिहर्सल वगैरे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या। आणि आता हे काय बघतोय आम्ही? कशासाठी? कोण करतंय हे? काय आहे? आम्हाला काहीच कळेना। केशवराव भोसले नाट्यगृह, अरे आमची अस्मिता नाही, सगळंच आहे आमचं। आम्ही घडलो इथनं, कसं काय? चौकात दररोज इथं कलाकार असतात, दररोज या ठिकाणी फेरफटका मारतात। या सगळ्यांच्या नजरेतनं बघताना काय 2-3 कट्टे आहेत। इथं पलीकडे कट्टा आहे, तिथं पलीकडे कट्टा आहे, त्याच्या पलीकडे कट्टा आहे। सगळे कलाकार मिळून इथंच बसलेले असतात, सगळे गप्पा मारतात। खूप गोष्टी ह्याच नाट्य आणि इतर गोष्टीवरती करतात। आणि आमची अस्मिता आहे, ही आई आहे, तिथं असं व्हावं हे पटत नाहीये। इतकं भयानक, बघवत नाहीये काहीच। अनेक कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा या परिसरात आहेत। अनेक कार्यक्रम खरं तर तुम्ही या ठिकाणी घेत असतात। तुमचा विशेषतः लावणीकडे कल जास्त असायचा। आज समोर खरं तर केशवराव जळताना तुम्ही बघताय, खाक होताना बघताय, काय सांगणार? एकदम साहेब परिस्थिती वाईट झालेली आहे। ही आपले महाराष्ट्रामध्ये नाट्यगृह चांगलं होतं साहेब, आम्हाला वाईट वाटतं साहेब। असं होणे एक चुकीचा प्रकार आहे। काय सांगाल कोल्हापूरकर म्हणून? काय घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि अपेक्षित नव्हतं असं। केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे एक आपलं महाराष्ट्रातलं एक मोठे हे आहे, ते नाव आहे। आणि त्याचे उद्या आता आपलं त्याचं जन्माचं हे असल्यामुळे आणि पुण्य हे असल्यामुळे ते जयंती आहे त्यांची, त्यामुळे सगळे हे आहे। आणि त्यामुळे फार वाईट झालं आता हे। म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली आहे हे पाहत असताना ही बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक जी शहरं आहेत, आजूबाजूला ज्या नगऱ्या आहेत, या परिसरातल्या अग्निशमन दल जे आहे, या दलातल्या ज्या गाड्या आहेत, या परिसरात आता पोहोचत आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। खरं तर खूप दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की कोल्हापूर ही कला नगरी आहे, रसिकांची नगरी आहे। आणि याच नगरीतल्या रसिकांना, कलाकारांना एक मायेचा हात देणारा, एक चांगलं व्यासपीठ असणारं जे नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाला आज आग लागलेली आहे। ते या आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे। आणि हे बघताना खरंच कोल्हापूरकरांच्या जीवावर, डोळ्यातून खरं तर पाणी येताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। ही खरंच आग होती का कोणी लावलेली आहे याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे, असं सामान्य कलाकारांचं आणि कोल्हापूरकरांचं मत आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।